बोला विठ्ठल पाहावा वा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव येणे सोस मना झाले बबरी 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 परत माघार घेत नाही परत माघार घेत नाही येणे सोस मना झाले बबरी 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 परत माघार घेत नाही परत माघार घेत नाही परत माघार घेत नाही बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हवभरी परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हवभरी परत माघारी घेत नाही तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले गररिते येणे सोसे मन झाले हवभरी परत माघारी घेत नाही किंवा दुसरा पाठ आहे येणे सोसे मन झाले हवभर परती माघार घेत नाही विठ्ठला 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 यदक्षरं मनाख्ययम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा श्रीमंत श्री जगद्गुरु वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबा राय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून या ब्रह्मांड मंडपामध्ये दुःख भोगणाऱ्या जीवांना दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात. आज या पुण्यक्षेत्रामध्ये कीर्तन सेवेचा प्रसंग आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट मंडळी सगळी एकजुटीनं आलेली आहेत. मी येण्याच्या अगोदर मंडप गच्च भरलेला आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, गावोगाव फिरतो महाराज. 4 जानेवारी 69ला आळंदीत संस्थेतलं पहिलं कीर्तन केलं आणि त्यावेळेसपासून कीर्तन, भागवत, कृष्णचरित्र याच्याशिवाय काहीच केलं नाही. पण कोणीकडे कोणत्याही सप्त्याला महाराष्ट्राच्या बाहेर सप्त्याला गेलं, माझ्यापेक्षा जास्त म्हातारे चोपदार. मी त्यांना धराव का त्यांनी मला धराव? पण इथं चोपदाराला बघितल्यावर शांत रहा म्हणायची, गडबड करायची कोणाचीच हिंमत नाही. मारली बघितल्याबरोबर वजन बस
बघितलं की वजन पडलं पाहिजे, नाही तर काही वाळकून दे. गप बसा रे, गप बसा रे, चोप दे. नियम आहे महाराज, माझा पदरचा नियम नाही, आमच्या तुकोबारायचा नियम आहे. तरणा भाग्यवंत वरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. महाराज, लहान लेकराला परमार्थ कळत नाही आणि म्हाताऱ्याला कळून उपयोग नाही. आता सुधरत नाही महाराज, कसं करावं? कळतंय त्याला पण सुधरत नाही. म्हणून ज्ञानोबारायानं, शिवछत्रपतीनं, तुकोबारायानं, विवेकानंदानं, एकनाथ महाराजानं तरुणपणामध्ये परमार्थाचं फळ मिळवलं. दुःख नाहीसं केलं, सर्व सुख मिळवलं. म्हणून त्यांचं नाव 750 वर्ष झालं तरी अजून घेत होत आपण. कारण उत्तमाची उरे कीर्ती मागी, मूरत से कीरत बड़ी, बिन पंख उड़ जाय, मूरत तो जाती रही, कीरत कबहू न जाय. उत्तम कीर्ती माग राहते. महाराज, काय केलं त्यांनी? कशामुळं त्यांची कीर्ती अजरामर झाली? वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी, साही 18 जणी, चहुवेदी, 4 वेदानं, 6 शास्त्रानं, 18 पुराणानं त्यांची कीर्ती वर्णन केली. महाराज, आश्चर्य वाटेल तुम्हाला. त्यांनी संपूर्ण जगातल्या दुःखाला नाहीसं करण्याचं साधन शोधलं. जगात कोणत्याही ठिकाणी जा, कोणती भाषा, कोणता देश, कोणते माणसं, कोणता धर्म, कोणता संप्रदाय असू द्या, किडा मुंगी, पशु पक्षी, गुर ढोर, कोणालाही विचारा तुम्हाला दुःख आवडतं का? माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय सांगतात, अरे बाबा, आम्हाला दुःख आवडत नाही पण आमच्या नशिबाचं जात नाही. मज लागी दुःख भोगू व्हावा, हे नावडे कोणाच्याही जीवा. कोणाच्याच जीवाला आवडत नाही दुःख. मग सुखम सर्वाय रुच्यते, सर्व सुख आम्हाला असं वाटतं, मग मिळत नाही. म्हणून शब्द आहे, सर्व सुखाची या भोगा जन्म गेला. बरोबर आहे का गतीर महाराज? आशेवर जन्म चाललाय, भोगायला मिळतच नाही. आज मिळेल, उद्या मिळेल, मेल्यानंतर सुद्धा सुख मिळत नाही. आणि तुमच्या सप्त्याचं वर्णन करावं. आज 59वा सप्ताह आहे हा. उद्याची समाप्ती, पुढच्या वर्षी 60वा सप्ताह. 12 वर्षाचं एक तप, 2 तप झाले की एक वाढवायचं. 12 दोन्ही 24, 25वा रौप्य महोत्सव. 12 चोक 48 आणि 2 वाढवले की सुवर्ण महोत्सव. 3 वाढवले 75 झाली अमृत महोत्सव. 100 वर्ष झाले शताब्दी उत्सव. पुढच्या वर्षी तुमच्या सप्त्याला 5 तप पूर्ण होतील. एक तप कळत नाही माणसाला. एक तप महाराज, पण माणसाला कसं पी हळदन होय गोरी, तूप खाल्लं की रूप येते का? मुलगी बघायला गेली, नाकी डोळे नीटच होती पण डिम कलर होती. नवरदेव म्हणला मुलगी पसंत आहे पण कलर लय डिम आहे, जरा उजळ असती ना मग जोडी शोभली असती. नवरदेव पाहून गेला. घरातली म्हातारी म्हणली,
मला काय वाटलं, लहानपणी गोरी गोमटी दिसली, जशी मोठी मोठी झाली रंग उजळ व्हायचा तर काळी पडली. माय आम्हाला माहित असतं तर तू पण हळद खाऊ घातली असती. तूप खाल्लं की रूप येतंय आणि हळद लागली की पिवळं होतंय. आता ती मुलगी जसायले कलरला डिम होती ना, तसं डोक्याने डिम होती. आताच्या मुली लय हुशार, बाबा मेळ लागू देत नाही. हा, ती म्हणली आजी तूप खाल्ल्यावर रूप येतंय आणि हळद लावल्यावर गोर दिसते. हो, आता तिनं थोडं थोडं खाल्लं, 1/2 किलो तूप आणि 1/2 किलो हळद एकदाच खाल्ली. अण्णा काय झालं असं, पहाटच उठली ढळाळा ढळाळा. माझ्या पदरचं नाही तुको बरे, रसना अनावर तुका म्हणे ढुंग भाई. महाराज त्या दुखण्यानं पोरगी गाळी झर पडली. तसं साधन करा, पण त्या साधनानंतर तुमची मनोकामना पूर्ण झाली पाहिजे, तुमचा विचार पूर्ण झाला पाहिजे. आज तुम्ही ठरवा पुढचा सप्ताह या भागामध्ये दृष्ट लागण्यासारखा करायचा. हा, आणि कमाल वाटते महाराज, एवढे माणसं कीर्तन संपल्याबरोबर लगेच पंक्तीला. कारण माणसं पहिले पंगत करीत होते, तोंड बघून जेवायला बोलवीत होते. भजने महाराज ओळखीचे पंक्तीवाले, त्याच्या इथं आपण जायचं, त्यानं आपल्या इथं यायचं, आपण 7 दोन्ही 14 पंक्तीला जायचं, त्यालाही आपल्या इथं बोलवायचं. आणि जे नुसते ऐकणारे त्यांना काहीच नाही, या भजन करा जा. पण अन्नदानाशिवाय नामचिंतनाला महत्व नाही. येथे एक शीत दिले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. अन्नदान म्हणजे एक यज्ञ, आणि यज्ञात भवती पर्जन्यो. यज्ञ म्हणलं की तुमची मनोकामना पूर्ण झाली पाहिजे. जे जाय पाहिजे ते आहे रे, तुम्हाला काय पाहिजे ते मिळालं पाहिजे. म्हणून अन्नदानासारखं दान नाही आणि नामचिंतनासारखं साधन नाही. म्हणून पुढच्या वर्षी माय माऊल्यानं घरी स्वयंपाक करण्याची काळजीच नको. सकाळी पारायणाला यायचं, काकड्याला यायचं, जेवण करायचं. दुपारी पोथीला यायचं, प्रवचनाला यायचं, हरिपाठाला यायचं, भागवताला रामायणाला यायचं. संध्याकाळचा हरिपाठ करून कीर्तन केलं की जेवायला बसायचं. घरी कोणी स्वयंपाक करायचा नाही. त्याला पूर्वीच्या काळात चुलबंद म्हणायचे ना, चुलबंद. कोणीच घरी चूल पेटवायची नाही. महाराज एवढं अन्नदान केल्यानंतर तुमच्या गावाला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. हे धुरळा सुद्धा आपोआप बंद होईल. तुमची मनोकामना देव पूर्ण करतो. यानी घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. नाव दगडावर पडलं तर दगड वाया जाऊ देत नाही. माणूस वाया जाईल का? आणि नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाची जनी. महाराज काहीही सांगा, पण हे दुःख गेलं पाहिजे. दुःखानं जग उद्विग्न झालंय आणि जगाचा विचार देव करीत नाही. जगत निर्माण केलं त्यांनी, जयापासून हे सकळ महिमंडळे झाले, जेणे विश्व निर्मिले. पण त्याला माझे गडी कोण कोण, माझे भक्त कोण आहेत त्याची मनोकामना पूर्ण करील. जे माझे भक्त नाहीत ना, मला त्यांची गरज नाही. देवही सगळ्याचा नाही बरं का. संत सगळ्याचे. तुम्ही संत, देवाला त्रास दिला आत्याच्या मुलानं, भांडला मारामारी नाही, नुसता बोलला, 100 शिव्या दिल्या शिशुपालानं. आणि शिशुपाल कोण होता? कृष्णाचा आत्याचा मुलगा, वसुदेवाच्या बहिणीचा मुलगा.
आत्यानं सांगितलं, कृष्णा माझ्या पोराला मारू नको रे. देव म्हणला सहन करील 100 अपराध, पण 101 झाला की मुंडकं उडवील. देवानं सहन केलं, पण पुन्हा मला सांगा बरं, ज्ञानोबबारायानं, तुकोबबारायानं, नाथ महाराजानं, एकनाथ महाराजानं किती माणसं मारली, किती दुष्ट मारली, किती पाप करणारी मारली. पाप्याला सुधरायचं काम संत करतात, जे देवालाही जमत नाही. देव भक्ता राखे पायापाशीन दुर्जनाशी संवारी, पण संत दुष्टाला सज्जन करून घेतात. म्हणून जे खळाची व्यंकटी सांडू, त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. महाराज सगळे दुःख 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 म्हणतात. का होतंय बरं दुःख? आमची इच्छा नसताना सुद्धा दुःख का होतं? त्या दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये 2 पद्धती. जगामध्ये 2 पद्धती. दुःखाचा विचार करतात त्यांना जीव म्हणावं, आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणावं. शोधून आले संत हिताहित जगाचे, म्हणून जगाच्या कल्याणात. बिघडलेलं कोणालाही कळतं. तब्येत बिघडली कळते, ताप आली, पाणी पिऊ वाटणं, झोप लागणं, डोळे जळजळ करायले, डोकं जड पडलं, चक्रा येऊ लागल्या, काही खाऊ वाटणं, तोंडाला चव नाही, तब्येत बिघडली. तर बिघडलेलं कोणालाही कळतं. आता मृदंगवाले आहेत ना, थाप मारल्याबरोबर बिघडलेलं कोणालाही कळतं. ज्याला भजन कळत नाही त्यालाही कळतं. एक जण म्हणला भंग भंग वाजायले, ते म्हणले बरोबर आहे, काळी 2 मध्ये लावलाय, मोबाईल लावून बघा, पेटी लावून बघा, बरोबर आहे. ठोका. हे म्हणले आता ठोकायची काय? व्यवस्थित झाल्यावर पुन्हा मीठ टाकायची काय गरज आहे? खरंच होईल ना. मीठ नसल्यावर मीठ टाका, ठोका. यांनी उचलला मृदंगन, त्यांच्या पुढे ठेवल्या. ही हातोडी, हे गठ्ठे आणि हे मृदंग. काय ठोकायचं ते ठोक. ते म्हणला मला कळत नाही. मग गप बस. हे आज नाही, 750 वर्षापूर्वी ज्ञानोबबाराय म्हणले, बळी विण शक्ती बोलू नये. तुम्हाला कळत नसेल तर बोलू नका ना. महाराज माणूस जेवायला बसलो, भाजी बरोबर घास घेतला, बरोबर थुंकाव कसं जबरदस्तीनं गिळला. दुसरा म्हणला तोंड का वाकडं केलं, लय खरट हो, लय खरट. वर्णाबरोबर खा, वर्णाबरोबर. वर्णामध्ये महाराज असं कुस्करलन घास घेतला आणि बच, ह्याच्यात मीठ नाही अजिबात, आणि त्याच्यात मीठ जास्त आहे. तुकोबबारायनं सांगितले, रुचीने द्यान त्यात नसता लवण. मीठच नसेल तर आळणी खाऊ वाटत नाही. बरं मीठ जास्त झालं तर खरटे खाऊ वाटत नाही. मग उपाशी राहू का ताई? हुशार माणूस काय करील? 2-3 चपात्या किंवा 2-2.5 भाकरी बास्करम कुस्करम चैव, असं कुस्करा करायचा, ती भाजी टाकायची, वरणही टाकायचं. ह्याच्यातला खरटपणा, त्याच्यातला आळणीपणा कमी होतोय. मस्त जेवण करायचं. सगळं तुमच्या मनासारखं होतंय का? सगळं तुमच्या मनाच्या विरुद्ध होतंय का? मग काही मनासारखं होतं, काही. कारण एकाऐशी एक नाही, भिन्न पाही प्रकृती. तुम्हाला जे आवडतंय ते सगळ्यालाच आवडेल का? सगळ्याला आवडलं ते तुम्हाला आवडेल का? कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. महाराज मग दुःख कोणाला आवडत नाही, का होतं? दुःखाच्या कारणाचा विचार केला. लहान लेकराला सुद्धा सांगता येईल, ए बाळा, ए इकडे बघ, खडी साखर कोणीही कुठेही कधीही खाल्ली तर कशी लागते रे? गोड. बघावर एवढे लेकर हुशार आहे तो. हा, गोड लागते ना? माय तू सांग,
मिरची कोणी कधी खाल्ली तर कशी लागते? तिखट. बघा बरं, लेकरं हुशार आहे. हं? उगच म्हणते, काही पोरायला कळतच नाही, धिंगाणाच करते. त्यांना कळल असं सांगा ना. हं? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैवना परहा भाडा पादकावर असं तो ते म्हणते. आमच्या महाराजालाच कळलं तर तुम्हाला काय सांगल? आता पुरुष मंडळीला विचारतो, तुम्ही बर्फाला हात लावला अण्णा कसा लागल? गार. बर्फामध्ये शीतलता नावाचा गुण आहे, म्हणून हाताला गार लागल. माय मावल्या, पुरुषापेक्षा संख्या जास्त आहे, एकजुटीनं बसलेत महाराज. नक्की राज्य यांचं येते. महाराज, तुम्ही चूल पेटवली, विस्तो पेटवला, गॅस पेटवला, स्टोव पेटवला, शेगडी पेटवली, आणि पुन्हा त्या विस्तवाला हात लागल्यावर गार लागते ना. सगळ्या बाया म्हणल्या, कुठलं म्हातारं आणलंय? विस्त्याला हात लावल्यावर अंगाची आग होती. महिना महिना दुःख सुधरत नाही. धक्का लागला की डोळ्यात तळ तळ पाणी येतं. कशात? मग आता तुम्ही विस्त्याला हात लावताल आणि बर्फासारखं गार लागावं असं म्हणताल, कसं जमल? पिरी कडू जिरेन मागे अमृत फळे. मिरची खाताल खडी साखरेसारखं गोड का लागलं नाही? तिचा गुणधर्म आहे. तसा कोणत्या कर्माचा गुणधर्म दुःख देणे, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. वेदानं, शास्त्रानं, उपनिषदानं, पुराणानं, संत महात्म्यानं करू नका म्हणून सांगितलंय, ते कर्म दुःख देतं, त्याला निषिद्ध म्हणतात. शास्त्रानं, वेदानं, पुराणानं, संतांनी करा म्हणून सांगितलं, त्याला विहित कर्म म्हणतात. आणि ते विहित कर्म कोणीही करू द्या, त्याला सुख मिळतं. महाराज, निषिद्ध काय, विहित काय, सुकृत काय, दुष्कृत काय, आम्हाला काय कळायलंय पोथीन पुराण? महाराज, जनावराला कळतंय, माणसाला कळत नाही का? राग मान नका जरा, फटकळ महाराज, उखळ फटकळत असतंय. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळतंय ना. बरं, त्यांनी खाल्ली म्हणून त्याच्या लेकराला खाऊ दिली तर ती गप्प बसते का? ते म्हणते, अरे पोरं नका रे खाऊ, कॅन्सर होते. बाबा, तुम्ही खातात ना. झाडाला ठणक लागली होती, कळ लागली होती, तंबाखूचा पाला धरला की कळ मेली. पोट फुगू लागलं. एकानं सांगितलं, बिडी सिगरेट ओढ, 2 झुरके ओढले की पोट साफ होते. सुरुवातीला बरं वाटलं, आणि पुन्हा मग खोकले सुरू झाले. पण नवी गाडी असली ना, कसलाही रोड असू द्या, मस्त चलती. एकदा जुनी झाली, खडखड खडखड. तसं माणूस 40च्या पुढे गेलं, जास्त जेवण जमत नाही, उपाशी राहणं जमत नाही, जागं राहणं जमत नाही, जास्त वेळ उभा राहणं जमत नाही. बाहेरच घडून गेले, पिंढऱ्याच दुखायल्या, गुडघ्याच उठू देईन. हे पहिल्यापासून आहे का आताच आहे? तरुण होतो त्यावेळेस कसं पळत होतो, उड्या मारित होतो. अरे लेकरं माणसाला पळायला ऐकत नाहीत, इतके चपळ असते. पण तेच लेकरं 60 वर्षाच्या पुढे गेले, हो हाताला धरा, उठायचंय मला. पहिलं किती पळत होता. लहान होतो त्यावेळेस तब्येत चांगली होती. महाराज, कळत आहे ना. मग मला सांगा, त्यावेळेस दुःख का व्हावं? ते बिडी सिगरेट ओढल्यामुळं खोकले सुरू झाले, बेंडके सुरू झाले. रात्रीचं 1 वाजता तू हे खोकलायचं. नुसतं ऐकणाऱ्याला कळायचं, टाकला बेंडका. छटाकाचा, 1.5 छटाकाचा, हिरवागार, घट्टच्या घट्ट, ज्याच्या तोंडातून पडलं ते असं करते, इतकं तोंड वाकडं करते.
बाबा लय दुखायले दवाखान्यात जा. दवाखान्यात गेले, डॉक्टरनं नाडी बघितली, नख बघितली, डोळे बघितले, बॅटरी लावली, आ करा, जीभ बाहेर काढा, पुन्हा स्टेथोस्कोप लावलं, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास. काय होतंय? खोकला. असा आबा आला, छाती दुखायली, खोकला. सगळ्या घराला का तुम्हाला? मलाच एकट्याला. तुम्हालाच कस काय इतका खोकला? ती कबूल करते. बिड्या वाढल्या, सिगरेट वाढले, गांजा वाढला, तंबाखू खाल्ली, गुटखा खाल्ला, मावा खाल्ला, पुड्या खाल्ल्या, गोवा खाल्ला, छातीत कफ दाटला, बेंडके पडायले. डॉक्टरनं सांगितलं औषध देतो, पण बिड्या, सिगरेट, गांजा, तंबाखू बंद करावं लागल. ते म्हातारं म्हणते डॉक्टरला, डॉक्टर साहेब बिडी सिगरेट नाही ओढलं की संडासच सापवत नाही. आता मला सांगा, हे पहिल्यापासून जन्मल्यापासून त्यानं बिडी सिगरेट ओढली का? वाईट गोष्ट कळतंय. नाही तर घरच्या कारभाऱ्यानं म्हणलं असेल, धुतले का तोंड सगळ्यांनी, या बैठकीत, घ्या तंबाखू खा, घ्या बिडी वडा, घ्या सिगरेट वडा. कळतंय. बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईट आहे कळतंय, सिगरेट ओढणाऱ्याला सिगरेट वाईट आहे कळतंय, तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळतंय, मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळतंय. इगतपुरीहून येत असताना, इगतपुरीला सतत कार्यक्रम असल्यामुळं ओळखीचे झालेले तिथला PSI आमच्या इकडला इपर नावाचा, त्याची गाठ पडली. ओ हो हो साहेब, तुम्ही इथं, चला बरं राजूर भोवरला माझं कीर्तन आहे, हा चला. ते म्हणलं आवडलो असतो, पण निवडणूक असल्यामुळं माझ्या दोस्तानं पार्टी दिली, वाईट वक्र खाल्लं आणि थोडे पेले महाराज, म्हणून आज येत नाही. म्हणजे त्यालाही माहित आहे त्यानं खाल्ल्याला वाईट वक्त आहे आणि पेल्यालाही वाईट आहे. मग दारूला मला कमाल वाटतो, दारू अट्टल दारू पेणारे सुद्धा ग्लास भरला ना असं करते. काही माणसं म्हणले महाराज तुम्ही लय बारकाने बघता, गच्चाळ सवय आहे मला, उग सगळीकडे बघत राहतो. हा, त्याला म्हणलं असं का करतात? देवाला दाखवावं लागतं. अरे तू पाणी फिरवीत नाहीस, जेवायला बसल्यावर किती निवत दाखवित नाहीस. हे समुद्र मंथनातून निघालेली. बर त्याला विचारा ही दारू चांगली का? काही माणसं म्हणतात महाराज आमच्या गावात माणूस आहे, आमदार, खासदार, मंत्री त्याचा सल्ला विचारतात, लय हुशार आहे, लयच हुशार आहे महाराज, पण पेल की बिघडते. बरं पेल्यावर त्याला काही कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? पेल्यावर काही कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? त्याला पसाभर लेंड्या द्या, शेळीच्या लेंड्या, आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुके खाय, तुझं रक्त वाढत आहे. ते असं बघत म्हणतंय महाराज पागल समजायलेत का, लेंड्या द्यायले तर मनुके म्हणायले. त्याला 20 रुपयाची नोट द्या लाल, आणि त्याला सांगायचं की 200ची नोट आहे चिल्लर दे, 2 एकच शून्य, 20ची नोट 200 म्हणायले. कळतंय ना? काही काही दारुडे ते इतके हुशार महाराज, घरून निघायचे, कीर्तनाला चाललो, कीर्तनाला चाललो, उखळीकर केशव महाराजाचं कीर्तन आहे, मस्त हसून खेळून कीर्तन करते म्हणून चाललोत आम्ही. आणि ती कीर्तनाकडे येत असताना कधी तुम्ही चांगल्या कामाकरता निघा, विघ्न आल्याशिवाय राहत नाही. करडीला कीड नाही, वक्त्याला पीड नाही. त्याचे 4 दोस्त कुठे निघाला कीर्तनाला, कशाचं कीर्तन, टाळ्यावर भजन करा, पैसे घेऊन ते महाराज जाताना आपण उगाच पाट्या करतात. अरे चाल माझ्यातर्फे इंग्लिश. ते कीर्तनाला निघालेलं तिकडं गेलं.
मग कीर्तनही संपलं, माणसं जेवली बी, पंक्तीही संपली, सगळे घरी गेले. शी म्हणली मालक आले नाहीत, गेली काय की पोरायच्या दोस्तायच्या नादानं, काय करा. हे 1-1:30 वाजता आलं, फुल पिऊन दरवाजावर थाप मारली, दारोगड. नवरा बाहेर थंडीमध्ये आणि तू घरात बसली, दार उघड. ती म्हणली आलात का पिऊन? हा, 1000 वेळेस सांगितलं कीर्तनाला चाललो म्हणून, प्यायला चालला, उघडीत नाही दरवाजा. हे बाय, दार उघड नाही तर नालीमध्ये उडी मारून जीव देईल. ती म्हणली मरा एकदा, 4 दिवस रडता येईल, पण रोज काय नित मडन त्याला कोण रड. ते गेलं, त्यानं मोठा दगड उचलला, नाली टाकला, धपकन आवाज आला. बायको म्हणे माय पेण्याच्या नादामध्ये उडी मारून गेलं काय की. कसं राग जरी झालं, महाराज किती राग होऊ द्या, नवरा वाटून देत नाही बाया. कुठं कीर्तनाला सुखदुःखाला जायचं, लेकराला नेता येत नाही म्हणून शेजारच्या बाईला पाहुणीला म्हणते 2 घंटे सांभाळा, मला तिकडं जाऊन यायचंय, जावळाचं लेकरू कसं नेऊ. कधीतरी असं म्हणलात का तुम्ही? माझ्या आईला दुःख झालंय, मी भेटून येते, तोपर्यंत 1 दिवस माझा नवरा सांभाळा. घरी बायकोला तुटक बोलला नवरा, भाजी आणा, बटाटे आणा, वांगे आणा, आणतो सगळं, आणि न बोलता निघून गेला. पहिलं किती माया करीत होते, अगाग बायले सर्व तुला वाहिले, आता बोलणच सुद्धा लेकर बाळ. आणि बाहेर आणि तिनं बाहेर येऊन बघितलं तर शेजारणीला हसून बोलायला नवरा. तिनं भाजीपाला काय आणलंय बघ हे, तेव्हा तिकडे सगळ्या जगाला दात बायकोला म्हणलं की बोलाय तोंडावून वार जाते. इतका राग येतोय तरी कधी म्हणलात का 2 दिवस माझा नवरा ठेवून द्या म्हणून? लेकरं दत्तक देतील, नवरा कधी दिलेला बघितला का वाटून? मारू द्या, काही होऊ द्या, त्यानं वचन दिलंय, धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामे. कसलाही असला तर नवरा आहे महाराज, कुंकवाचा धनी आहे म्हणून खटकन तिनं दरवाजा उघडला आणि पळत गेली नालीकडं. शेल लपलेलं होतं ते घरात आलं आणि त्यानं मधून दरवाजा लावला. वापस येऊन बघितलं, दार का लावलं? कोण आहे मधी? मीच आहे म्हणलं. उघडा दार. मग मी किती विनंती करू लागलो, तू दार उघडी न गेलीस, आता मी उघडीत नाही. ती म्हणली मी गल्लीतल्या भावकीतल्या सगळ्या लोकाला बोलविते. बोलव न म्हणला, मी सगळ्याच्या देखत बोलल. इतक्या रात्रीचं बाहेर कुठं गेली? मला बोलत होती, ही कशी बाहेर? ती म्हणली काही करा, मी वसवस करीत नाही, पण दार उघडा, सगळ्या जगाच्या देखत माझी पाचगत करू नका. इतके चालाक असतेत महाराज दारू पिणारे. काही माणसं म्हणतील महाराज उखळीकरण सांगितलंय, उद्यापासून सुरू करावं काय की. पेल्यावर सुद्धा म्हणताय महाराज, तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, तब्येतीचं, लेकरा बाळाचं वाटोळं, बायका मुलाचं वाटोळं, कोणी चांगलं म्हणत नाही. पिदकड म्हणतात. कृष्णाचं खानदान ह्या दारूनं खल्लास केलंय. 56 कोटी यादव, 16,108 बायका, प्रत्येक बायकोला 10 पोरं 1 पोरगी. वारुणी नावाची दारू पिऊन किक बसत नाही, हिंड बसत नाही म्हणून जांबवंतीच्या मुलानं सांबानं मैरेक नावाची दारू पिली. दारू पिऊन 56 कोटी यादव खलास झाले. भागवत ऐकले का? ते मला म्हणते, आमचे भजनी म्हणते, दादा आम्हाला बोलतात, त्याला बोला की. आम्ही म्हणलं मी जे सांगणार आहे तर तेच सांगायला. मग कळतंय ना त्यांना ते वाईट आहे.
मग त्यांना वाईट कोण वागायला होतं, वाईट वागून दुःख होतंय हे कळाल्यावर वाईट का वागते हा प्रश्न तुम्हाला मला आज नाही, कलियुगात नाही, द्वापार युगात पडला. 7,500 वर्षापूर्वी अर्जुनाला प्रश्न पडला. अर्जुनानं देवाकडे प्रश्न मांडला. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. इच्छा नसताना सुद्धा जबरदस्तीनं नियोजनपूर्वक पाप करतात आणि त्या पापाचं फळ दुःख भोगावं लागतं. का करतात पाप? देवानं सांगितलं त्यांना पाप करायला लावणारे बाहेरचे नाही, दुःख देणारे बाहेरचे नाहीत, वैरी बाहेरचे नाहीत. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम. एनम वैरिणम विद्धी. या जगामध्ये तुमचे वैरी बाहेर नाहीत, हे काम क्रोध वैरी आहे. हे पाप करायला होतात आणि त्या पापाचं फळ आम्हाला दुःख भोगावं लागतं. महाराज आम्ही तर वाईट खाल्लं नाही, वाईट पेलं नाही, वाईट वागलो नाहीत, वाईट बोललो नाही. पहिलं केलं असेल म्हणून शब्द आहे. पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संपविले. आम्ही पाप संपवण्याकरता माणसाचा जन्म आला. जंक्शन हे. इथून चांगल्या ठिकाणी जाता येतंय, वाईट ठिकाणी जाता येतंय, नरकालाही जाता येतंय, स्वर्गालाही जाता येतंय, मुक्तही होता येतंय, देवही होता येतंय. सांगा देव का न होती? महाराज हे काम क्रोध यांना हकालता येत नाही का? काय काय करतात. काय सुंदर माझ्या नाथ महाराजानं भारुडाच्या रूपानं महाराज सांगितले. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी हरिहराची अप्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महा ऋषी क्रोधाची फौतार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार म्हणे मी कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार म्हणे मी कायापुरीचा. दोन सर्टिफिकेट दाखवली. कामाजीनं 2 सर्टिफिकेट दाखवले. हरिहराची अब्रू घेतो. महाविष्णून महादेवाची बेजारी केली, अब्रू नाहीशी केली. क्रोधाजी फौजदारानं 2 सर्टिफिकेट दाखवले. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. देव ज्यांना भ्यायचा त्या ऋषीला बेजार केलं क्रोधाजीनं. महाराज एखाद्या वेळेस झालं तर महाराज लोक तेच तीनदा सांगते. महाराज यादी काढली आहे, यादी ऐका जरा. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. इंद्रा पडली भगे चंद्र झाला. भगे चंद्र झाला काळा. इंद्र पडली भगे चंद्र झाला. नारद तुकला चाळा भजनाचा भजनाचा. नारद तुकला चाळा भजनाचा भजनाचा. नारद तुकला चाळा भजनाचा भजनाचा. नारद तुकला चाळा भजनाचा भजना. यादी दिली ना, ही यादी ग्रामसेवक, नगरसेवक, सरपंच, आमदार, खासदार यांची नाही. 33 कोटी देवाचा राजा 100 यज्ञ पूर्ण केले निर्दोष. 33 कोटी देवाचा राजा झाला इंद्र. अमृत प्यायला कंटाळाला. रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, घृताची, शची, इंद्राणी, प्राची अष्टमुख्य नायका नाचायला. पण एवढं असून सुद्धा त्याला गौतम ऋषीची बायको पटली.
आणि तिला कपटानं भोगण्याकरता म्हणून पाप केलं इंद्रानं. 100 यज्ञाची पुण्य असून सुद्धा आज सरकार सांगतं स्वैर व्यभिचार केल्यावर एड्स नावाचा रोग होतो आणि झिजून झिजून माणसं मरतात. त्या इंद्राला रोग झाला, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या शरीराला छिद्र पडले आणि त्या छिद्रामधून पू आणि आळ्या पू गळू लागला, वास सुटला. त्या रोगातून, भगेंद्र नावाच्या रोगातून सुटण्याकरता इंद्राला स्वर्गातून अलंकापूरला यावं लागलं आणि इंद्रायणीमध्ये स्नान केल्यावर दुरुस्त झाला. म्हणून इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले हरतीशी म्हणती इंद्रायणी. चंद्र अत्रि आणि अनुसयेचा मुलगा, दत्तात्रयाचा आणि दुर्वासचा भाऊ, इतका गोजीरवाना चंद्र. ते म्हणले इतकं चांगलं लेकरू ना, याला 33 कोटी देवाच्या गुरुकडे पाठवायचं शिक्षण घ्यायला. पाठविलं. त्याचं नाव बृहस्पती. बृहस्पतीनं सगळ्या शिष्यमंडळीत बघितलं, चंद्र गोरा गोमटा नाजूक असा चंद्र बघितला. बाबा तू इतका नाजूक आहेस आणि लाडकायस ना, तुला शेतातले दगड उचलायचे, कुपाट्या तोडायच्या, शेतातलं काम करायचं, बगड काम नको. तू आपलं गुरुमाईच्या हाताखाली स्वयंपाकघरात हाताखाली काम करीत जा. यानं गुरुमाईच्या हाताखाली काम करत असताना गुरुमाईला सहज विचारलं, गुरुमाय तुम्ही इतक्या सुंदर नाजूक देखण्या तरुण हे बृहस्पती सारखा नवरा कसं काय करून घेतला? आता त्या बाईने गप बसावं. पण स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम. कोणत्या वेळेस बाया काय बोलून पाचगत करून घेत्याल काही सांगता येत नाही. द्रौपदीनं मैसभेमध्ये दुर्योधन पाण्यात पडल्याबरोबर, भाऊजी मला वाटलं आंधळ्याचे लेकरं तरी धडकीच असतील, आंधळ्याचे लेकरं आंधळेच. तेवढ्या एका शब्दाकरता महाराज द्रौपदीला नागव करण्याचा प्रयत्न केला. साधी गोष्ट आहे का? त्याच्यामुळं विचार करून तसं म्हणल्याबरोबर ती बाई म्हणली, चंद्रा तुझ्यासारखा नाजूक देखना त्यावेळेस कोणी भेटलाच नाही. महाराज गुरुमाय म्हणलेला आणि त्या गुरुमाईलाच घेऊन पळून गेलो. चंद्र 5 महिन्याची गरोदर झाल्यावर आणून सोडली. तिच्यापासून बुध नावाचा मुलगा झाला आणि बुध नावाच्या मुलापासून सगळा चंद्रवंश. हे मोठ्याचे घोटाळे आहेत बरं का. आपण फार चांगलेत, आपल्याला माय बहीण कळती न, आपण जनावरच नाहीत न. नारद चुकला चाळा, दुष्टाला सुद्धा भजन शिकवणारे, सारखं अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. महाराज नारद ऋषी भजन करू लागल्यावर दुष्टाला सुद्धा आवडत होतं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भज मन नारायण. भजन करीत ब्रह्मविना वाजवीत नारद ऋषी भगवान कृष्णाच्या दर्शनाला द्वारकेला निघाले. दिवस निघाल्यामुळं आपण सूर्य उपासक आहेत. गोमती नदीमध्ये शिरले. रात्रभर पाणी शांत राहिलेलं, सकाळचं ऊन पडल्यालं त्या पाण्यात, आणि पाण्यामध्ये हातपाय धुतले. सूर्याला ओंजळ भरून पाणी वाहिलं आणि त्या पाण्याकडे बघितल्यावर त्यांना काय दिसलं? मासुळीच्या माग माशी लागलेली. नारद ऋषीच्या मनामध्ये विकल्प आला, एकट्या माणसाचं काही खरं नाही. डोकं दुखलं कोणी दाबाव, पाय दुखले कोणी दाबाव, हात दुखले कोणी दाबाव,
अंथरूण कोणी घालून द्यावं, उठल्यावर अंथरूण कोणी उघडून ठेवावं, भांडे भासणं कोणी घासावं, जेवायला घ्यावं कोणी, करावं किती. एकट्या माणसाचं काय खरं नाही, माणसाला जोडी असावी. भजन बंद केलं ना. कृष्णाच्या भेटीला गेल्यावर कृष्ण म्हणले, काय गडे आज नारद ऋषी गपचूप गपचूप, आज नारायण नाही. काय उपयोग आहे नारायण नारायण करून? आम्ही जन्मभर नाव घ्यावं आणि बायका तुला, आम्हाला हाय का एक बी बायको? तुला 16,108. हा, कृष्णाने सांगितलं मग लग्न करा वाटायले का? करा वाटायले, पण आता म्हातारपणी डोबळावणी. हा, आता खरं सांग का महाराज, मला आहेर जरी असला तरी मी कोणाच्याच लग्नाला जात नाही. का? माझं झालं नाही, दुसऱ्याचं देखवत नाही. आता मला सांगा, शुगरच्या माणसानं त्याला गोड खायचं नाही, त्याला भीती वाटते. गोड खाल्लं की झटका येईल, मरल, 400 शुगर. मग आमच्या देखत मैसूर पाक, गुलाबजामुन, श्रीखंड, बासुंदी दुसरे खाऊ लागल्यावर आपण आपल्या ताटातली भाजी भाकर खावं. त्याच्याकडे बघतोय ना असं करतोय, खावं वाटतंय हो, पण मरणाच्या भीतीनं खात नाही. मला काय आवडत नाही का? हे आमच्या आकाशला म्हणू लागले, दादाला थोडं खाऊ द्या. महाराज 4 दिवसापूर्वीच मला दवाखान्यातून आणलं, शुगर जास्त झाली. सलाईन लावलं, इंजेक्शन दिले, मग नाही तर कार्यक्रम बुडाले असते. का कुठे महाराज? दवाखान्यात. त्याच्यामुळं दुसरे खाऊ लागले, मी खाली बघत असतो. तसं महाराज राग मानू नका, एकुलता एक आहे. बरं दिसायलाही डावा नाही, नाकी डोळी रंग बरा आहे जरा, लय देखना नसलो तरी वाईट बी नाही, काळा खुजा नकटा आंधळा ह्याकना असा बी नाही आहे ना महाराज. अजून माझं बरं कमाई कमी नाही, 5 लाख रुपये महिना कमवितो मी. भागवत, कीर्तन, फळाफळी. आज सकाळचं कीर्तन भिवंडीचं, कालचं कीर्तन अमरावतीचं, उद्याचं कीर्तन खेड तालुक्यामध्ये काल्याचं कीर्तन. फळाफळी. लोक म्हणतील महाराज 80 वय झालं, इतकी फळाफळी. पैसे म्हणतेच बरं का, मी बघितलं नाही. लहान लेकरू मोरीत अडकलतो आणि त्यानं पैसे बघितले की मोरीतून निघालं. तसं मेलेलं माणूस सुद्धा पैशा करता उठत आहे, योगा योगानं. तसं मलाही वाटत आहे, पण दुसऱ्याचं बघितलं, काय बँड, काय झाडी, काय ड्रेस, काय पगडी, काय महाराज तुरा, काय बंडी, जॅकेट, शेरवानी, घोड बसायला पुढे माणसं, माग माणसं, मस्त वाजवायले, एवढं मटात चाकून त्याला लावलेलं लिंबून असं करीत निघत आहे. नवरी निघाली नांदायला की नवरीकडे सगळे रडते. मला कधी कधी शंका येते, नवऱ्याकडे का रडत नाही? मी जरा भोळा माणूस असल्यामुळं मी म्हणलं, नवरीकडे सगळेच रडायलेत, नवरदेवाकडे का रडत नाहीत? महाराज आज रडून नवरी तिकडं गेली की जन्मभर नवरी आईश करते, नवरी रडते. कुठं निघाला बाजार? काय घेऊन चालला? पाणी भरायचे, हे काम करावं लागतेच ना. बाजार घेते एवढं वज, आणि बाई अशी पर्स हाताला अडकविते, चटक मटक चलती. आणि त्याला विचारलं, एवढा बाजार? आमच्या मिसेसने घेतलाय. ही कोण आहे? आमची मालकीन. आणि तू काय हमाल आहेस का? तिला घेऊ दे ना, तिचा बाजार तिनं घ्यावा. पण हे काम करतोय महाराज. तसं काय करावं, वय झालंय. आणि देवा, दुसऱ्याचे घर दाखविण्यापेक्षा तुझ्यातली एक बायको दे ना.
गोमीचा एक पाय मोडला तर गोम लंगडी होत नाही. ते ऐकल्याबरोबर कामातुराणाम न भयम न लज्जा, भीती वाटली नाही, लाजही वाटली नाही. कृष्णानं युक्ती केली, मी समोर असताना माझी बायको तुमच्या बरोबर येईल का? सोन्याची नगरी द्वारका सोडून, राजा सोडून तुमच्या बरोबर येईल का? काही हरकत नाही, मी जिथं नसल तिथली बायको तुम्ही घेऊन जा. नक्की? हातावर हात मार. वचन दिलं. महाराज 16,106 घर फिरला नारद, कुठंही कृष्ण अगोदर, कुठेही आत हरी बाहेर हरी. शॉर्टकट रस्त्यानं आमच्या पुढेच येते. काय करा? राहिले 2 घर म्हणला, एक जांबुवंतीचं आणि एक रुक्मिणी पट्टराणी. जांबुवंतीच्या तिथं गेला तर कृष्ण पुढे खेळले. उदास झाला. देव असा आहे, उदास होऊ लागलं की लागू दाखवतोय. उदासीनाच्या लागेन तुका म्हणे धावे मागे. रुक्मिणी तुळशीची पूजा करत असताना नारद ऋषी या खोलीत, त्या वाड्यात, त्या राजवाड्यात, इकडं इकडं. आता रुक्मिणीला माहीत नसल्यामुळं ती म्हणली, नारदा मी इथे बाळा, इकडे ये. कारण रुक्मिणीला आईसाहेब म्हणत होता, कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझा पिता. नारदा मी इकडे आहे. कोणाला बघायला? म्हणले कृष्णाला. रुक्मिणीनं खरं खरं सांगितलं. कृष्ण आले नाहीत की सुस्कारा सोडला, बंपर लॉटरी लागली म्हणला. साधी बायको मिळायची तर पटराणी मिळाली म्हणला. जवळ गेला आणि सांगितलं, रुक्मिणी. रुक्मिणीनं बघितलं. काय काय नारदा? नारदा म्हणायचं नाही, मग नारद राव. रुक्मिणी म्हणली, असं का म्हणे? कृष्णाचं आमचं वचन भाग झालाय, जिथं कृष्ण नसल तिथली बायको मला. रुक्मिणीने ओळखलं की हे गिऱ्हाईक आपल्याकडं पाठवलं. ती म्हणली, माझ्या मनासारखं झालं. 16,106 7 34 माझ्या वाट्याला तरी कृष्ण येतं का? बरं झालं आपण दोघच. पण मी अशीच तुमच्या बरोबर आले तर मला तुमची बायको, तुम्हाला माझा नवरा म्हणतील का? ती कृष्णाची बायको रुक्मिणी आणि नारद ऋषी चाललेत म्हणतील. कृष्णाच्या नावचं मंगळसूत्र जोडवे काढून टाकले, 2 हार तयार करते. तुम्ही स्नान करून या तुळशी वृंदावनावर जवळ. तुम्ही मला हार घाला, मी तुम्हाला हार घालते. तुम्ही पुढे मी माग. बरोबर आहे म्हणला. हा, आता खरं सांगा, देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीनं, पाहुण्याच्या साक्षीनं लग्न लावल्यावर कितीही समाज असला तरी आपल्या बायकोला बरोबर घेऊन जाताना कोणाची भीती वाटते का हो गड्यांना? आपल्या बायकोला बरोबर घेऊन जाताना कोणाचीच भीती वाटत नाही. आणि दुसरीला घेऊन जायचं असल्यावर मग ते फोन करतो. म्हणून हे ढाबे बाहेर झालेत ना, हे चोरून खाण्याकरता, बदमाशी करण्याकरता. नारद ऋषी त्या कामातूर धुंदीमध्ये गेले. विना चिपोळ्या उपरणं पितांबर काढून ठेवला. महाराज पायातले खडाव काढून ठेवले आणि ज्या डोहाला पार्वती मातेचा शाप होता त्या डोहात उडी मारली. उडी मारली, केशवाय मान नारायण मान असं केलं की हातात बांगड्या, इकडच्या हातात बांगड्या, इकडच्या हातात बांगड्या. मग बांगड्या कशा आल्या म्हणून असं केलं. इकडून नतनी, इकडून मैभू. कानाकड गेलं झुमके, कुडकं, मिडकं, शीस फुल बिजवार. शेंडी संजाप नाही महाराज, लांबलंच केस. शरीराकडे बघितलं, नारद की तो भई नारदी. नारदी झाली. असं करून बाहेर आली त्या डोहाच्या. काळा कबिन्न दात दाडा, अकराळ विक्राळ, बाबर दुटी केस, डोळे लाल बुन, रानाच्या काठासारखे होट, अशा पंधाड मिसा, दंडामध्ये काळा दोरा, गळ्यामध्ये काळा दोरा, जॅकेट घातलेलं, लंगोटी नेसलेला, धीवर राज, गोळ्याचा राजा. धरलं मनगट. चाल कुठं?
नांदायला लग्न तुला मारू नका. महाराज त्या कोळ्याच्या राजानं दिवर राजानं नारदीला नेलं. वर्षाला एक असे 60 पोरं झाले. 60 पोरं झाले. ती म्हणली नुसता पोराचा पोरवाडा, मेल्यावर वार घालायला एखादी तरी पोरगी. 60 पोराच्या पाठीवर एक पोरगी झाली, तिचं नाव कपिला षष्ठी. आता 61 लेकर. कसं वाटत असं? 4 लेकर घरात असली तर वैतागून जाते माणूस. जा बाहेर खेळायला म्हणते. आता इथंच बघा ना, ते 5च आहेत पण कसे पिल्ले वळवळ 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 करायले. बसा जेवायचं तसंच. मग एवढूशे 5 लेकरं जर पटत नाही तर 61 लेकरं माय 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 तुमच्या नादानं जीवच देते म्हणली. कोण? नारदी. नारद नाही, नारदी म्हणली आणि त्याच डोहात उडी मारली. मुंडक बाहेर काढल्या बरोबर धीवर राज नाही, 60 पोरं नाही, 61वी पोरगी नाही. शरीराकडे बघितलं, नारदाचं शरीर बापरे म्हणला. नुसतं रुक्मिणीला बायको हो म्हणलं तर बाळातपण 61 बाळातपण झाले. महाराज वल्याच कपड्यानं बाहेर आले. विना घेतला, चिपोळ्या घेतल्या, खडाव घातला, उपरनं पांघरलं पितांबर आणि महाराज नारायण नारायण करीत निघाले. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केल्यावर तुम्हाला मनाला याल त्यावेळेस निघून येता येतं का तिथून? त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं डिस्चार्ज, मग बाहेर जाऊ देते. तसं शेवटचा डिस्चार्ज वेशी जवळच रुक्मिणी आई साहेब हार घेऊन उभं. अहो नारदराव म्हणल्याबरोबर तर नारद आले. साष्टांग दंडवत घातला. माय म्हणला माझं चुकलं होतं तर घरात 4 चापटा मारायच्या. कसल्या धीवर राज, काय त्याचं तोंड, काय लेकर, काय माझी फजिती. 61 बाळात पण माझे एक बी सीजर नाही. कसं वाटलं असं? काही माणसं म्हणले महाराजाला उग हसून सांगण्याकरता. नाही महाराज, स्वतः परमात्म्यानं विचारलं, मज कामाचे निघाये आणि ब्रह्मा कन्येशी धरून जाई. 4 वेदाचा ज्ञाता ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीला शारदा सरस्वती विद्येची देवता ती तारुण्यात आल्याबरोबर वाईट हात फिरू लागला वासनेनं. तिनं झिडकारून लावलं आणि महाराज पुष्कर नावाचं तीर्थ सोडलं तर ब्रह्मदेवाचं कुठंच मंदिर आणि कुठंच पूजा नाही. 4 वेदाचा ज्ञाता जगत निर्माण करणारा असल्यामुळं त्याच्या पापामुळं महाराज असं जर काम क्रोध विकार असतील यांना घालवण्याकरता हे वसती चैतन्याचे शेजारी. देह त्रिगुणाचा बांधा, 2 गुण यांच्याकडून आहेत. रजाचेकीर झाले तमाशी पडी ते भले. मग ह्यांना घालवण्याकरता काही इलाज आहे का? आहे. अशी काम क्रोध विकारानं दुःखानं पापानं दुःख भोगून त्रस्त वैतागून गेलेली मंडळी आमच्या तुकोबबारायाकडे गेली. तुकोबबारायाला विनंती केली, या देहातून कामक्रोध बाहेर जाण्याकरता काय करावं लागल? त्यावेळेस तुकोबबारायानं सांगितलं, मी सांगितलेलं साधन जर तुम्ही केलं तर कामक्रोधाला जा म्हणण्याची गरज नाही. कामक्रोधे कामक्रोध 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 आत
कामक्रोध केले घरी ते कामक्रोध केले घरी सोस मना झाले हवभारी सोस मना झाले क्या बात आहे, मेरी उमर तुम्ही लगे. भजन फार महत्वाचं असते महाराज. योगानं ज्या देहाच्या आश्रयानं कामक्रोध राहतात त्या देहात विठ्ठल जर भरला तर कामक्रोधाला राहा म्हणण्याची गरज नाही, जा म्हणण्याची गरज नाही. कामक्रोधे केले घर रीते, घर सोडून निघून जातात. महाराज, विठ्ठल म्हणजे दगड आहे का, विठ्ठल म्हणजे लाकूड आहे का, विठ्ठल म्हणजे कागद आहे का, विठ्ठल म्हणजे पातळ आहे का, विठ्ठल म्हणजे घट्ट आहे का, विठ्ठल म्हणजे काय वस्तूंची देहात भरायची कशी, त्याचा क्रम तुकोबारायनं अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेला आहे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल टाळ वाजव टाळ बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल हो रामा विठ्ठल जीवे भावे रामा विठ्ठल जीवे भावे येणे तोच मान झाले हवाभारी येणे तोच मान झाले हवाभारी रामा विठ्ठल शिवा रामा विठ्ठल शिवा अरे वाजवणाऱ्या करता, म्हणणाऱ्या करता एकदा टाळी जोरात जोरात. सुरुवात करायची देहात भरण्याकरता बोलावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल म्हणजे विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडीन, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल एवढंच म्हणायचं. जमतंय का तुम्हाला? एकदा बघा बरं म्हणून. हा, विठ्ठला विठ्ठला हो हो हो, याला बोलावा म्हणते. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद, विठ्ठल विठ्ठल सुखा, विठ्ठल दुःखा, तुकया मुखा विठ्ठल. जर हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवाण त्रिभुवन काय, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला, नामधार तुझाची अंकिला. दुःख झालं तरी विठ्ठलच म्हणेल मी, असं बोलायचं. काही लोक म्हणले कोणताही महाराजांना, गरीबांना, श्रीमंतांना, यष्टीवाला, पायीवाला, गाडीवाला आणा, छोट्या पाकिटवाला, मोठ्या पाकिटवाला आणा, आम्हालाच बेजार करते. टाळी वाजवण विठ्ठल म्हणा, टाळी वाजवण विठ्ठल म्हणा. काय होतंय? विठ्ठल म्हणून तुम्ही टाळी वाजवली की नाम घेता विठ्ठलाचे, पर्वत जळती पापाची. विठ्ठलाचं नाव घेऊन तुम्ही टाळी वाजवली
की पाप जळायला सुरुवात होते. कसा काय संबंध आहे? महाराज, हे आपले हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याच्या बँकेचे पासबुक आहे. पासबुकावर सगळ्याला माहित आहे, दोनच प्रकारची नोंद असते, पैसे भरले किती आणि पैसे काढले किती. तसं या हातावर ज्या रेषा आहेत ना, दोनच प्रकारच्या आहेत, दुःखाच्या तरी सुखाच्या तरी. म्हणून तुम्ही ज्योतिषाकडे भविष्य बघायला गेल्यावर काय दाखवता? हात दाखवता ना. डेरी, गुडगा, हनुवटी दाखवता का? हात दाखवता. वराह मिहीर नावाचा ज्योतिषी होऊन गेला आपल्या भारतात. त्यानं हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलं. त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात, संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक म्हणतात. असं बघत आहे ते, आणि बघितल्यानंतर म्हणतंय, तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही. तुमचं घर भरलेलं आहे पण देव तुम्हाला खाऊ देत नाही. तुमच्या जवळचेच माणसं तुम्हाला दुःख देतात. तुम्हाला चांगल्या कामाला दान धर्म जमत नाही, वाईट गोष्टीला मात्र पैसा खर्च करतात. ते म्हणले, असं मोगम सांगू नका, कोणत्या रेषेचं कोणतं भविष्य सांगा. मग त्यानं सांगितलं, मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेघ गेलेली असते ती धनरेषा. ज्याची ठसठशीत धनरेषा आहे त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येतो. खरंच म्हणला, लय पैसे येतात हातात, पण तुम्ही कसं ओळखीलं टिकत नाही? बोरला पाणी लागाव का पाणी टिकाव? पावसाळ्यात लागलं आणि उन्हाळ्यात खडखड, काय उपयोग आहे? टिकला पाहिजे पैसा हातात आलेला. कोणीकडे जात असेल आम्हाला कळालं तर पाहिजे. या पहा, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असेल तर अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे उसने घेतात, बुडवून जातात. बुडाले. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असली तर त्याला आप्त, इष्ट, नाते, गोते, सोयरे, धायरे, पाहुणे, रावळे, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकलंय, द्या बाबा तुमचे उपकार होतील, फेडू बाबा, गोड बोलून घेतय. पोरीचं लग्न होतंय, तिला लेकरू बाळ होते, पोराचं शिक्षण होतंय, त्याला नोकरी लागते, म्हातारा दवाखान्यातून घरी येतंय, झालं ना तुमचं काम, आता माझे पैसे उसने घेतलेले द्या बाबा. देऊ न, आम्ही काय बुडवायलोत का? आम्ही काय मरलोत का? आम्ही काय मेलोत का? देऊ न. नाही नाही नाही, तुमच्या कामाला दिले ना म्हण, आमचे वापस द्या. आणि नाही देत काय करणार आहे? गतीर महाराज केशव उखळीकरानं कीर्तन केलं, कीर्तन संपल्यावर गाडीत बसल्यावर नारळ प्रसाद पाकिट निघा महाराज, पाकिट काय नाही, पुन्हा येऊ नका आमच्या गावाला. पण आता काही देणं होत नाही. काय करा? भांडत बसाव का? इथं भांडत बसाव तर उद्या सकाळचं पाकिट जातो, सकाळी कार्यक्रम आहे, काय करा? मग सोडून द्याव का? लक्षात ठेवते, पुन्हा येणार नाही. माणसं म्हणते 60व्या सप्त्याला तुम्ही आलं पाहिजे. मग आज त्याची उधारी दिली की येते का नाही पुन्हा? उधारी दिल्यावर पुन्हा किती माल घेऊन जा, उधारी देऊ लागल्यावर. पण पहिलीच उधारी दिली नाही तर ते म्हणतात तुम्ही देणं घेणं कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 येणं. अभंग नाही बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल अभंग आहे. महाराज असं बोलल्यावर हातावरच्या रेषा, महाराज खरंच घर भरलेलं आहे, पण शुगर, बीपी, अल्सर, अपेंडिक्स, मूळव्याध, ऑपरेशन, चक्रा, मसाल्याचं खायचं नाही, तिखट खायचं नाही, गोड खायचं नाही. महाराज माझ्या समोर सगळे खातेत, मला का खाऊ देत नाही. रोग, आणि रोग विनाकारण येत नाही. पाप केल्यावर तुका म्हणे पापी येती रोगाची रूपी.
महाराज मग काय करावं? चांगल्या कामाला दान घडलं की तुमचा पैसा वाढतो. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. मंदिर, मंडप, अन्नदान, यज्ञ, तीर्थयात्रा, जपतपानुष्ठान, वारी, गोरगरिबाचं लग्न, गोरगरिबाला दवाखाना, मुलांना शिक्षण, मुलीच्या लग्नाला मदत केली की तुमचं एफडी तयार होतंय. आणि कधीही तुम्ही दान दिलेलं तुम्हाला मिळतं. नाही दिलं तर मिळत नाही. तपे विन दैवत आणि दिधल्या विन प्राप्त. तुम्ही दिलं की मिळतंय. मग तुम्हाला दान चांगल्या कामाला घडतंय का नाही कसं ओळखायचं? ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला सप्त्याला, कीर्तन भजनाला, मंदिराला, दान धर्माला, तीर्थयात्रेला घडत आहे. ज्याची 2 कांड्या इतकीच करंगळी, ओहो, 59 वर्षापर्यंत सप्ताह टिकवला. ज्यांनी सप्ताह सुरू केला ते माणसं आता गेले. मुलांनी तीच परंपरा चालू केली. काय मंदिर, काय मंडप, काय वाजवणारे, काय म्हणणारे, काय पंक्ती, काय आनंद, काय डोंगर, काय झाडी, काय शहाजी बापू. वा वा वा. गावकरी मंडळीनं पावती बुक पुढे ठेवलं. काही घडतंय का? करतंय निघतंय. गोड बोलतंय पण देत काहीच नाही. आणि ज्याची करंगळी 2 कांड्याच्याही कमी आहे. कोणी सांगितलंय? माणसं गोळा करा, भजने आणा, रात्र दिवस दिवस टाळं वाजवा, पारायण करा, काकडा करा, हरिपाठ करा. अरे याला अन्नदान, त्याला अन्नदान, आलं गेलं चहा पाणी. माणसं जमवायचेत ना. कीर्तन भजन नाही. या म्हणायची गरज नाही. गौतमी पाटील, गायत्री पाटील, सुरेखा पुणेकर, सपना चौधरी, झिंगनांग चिकनांग. महाराज जागा पुरणार नाही. माणसंच माणसं. आमच्या परळीला ती सपना चौधरी आणली. माणसाला माग सरका म्हणावं लागलं. माग सरका, जागा नाचायला ठेवा त्या पोरीला. एक म्हातारं काठी टेकीत आलं. मी म्हणलं बाबा बसा. लांबून हेरत नाही. आता ह्या म्हाताऱ्याला काय करायचंय स्टेजवर जाऊन? कीर्तन भजनाला म्हणलं घरीच पडून राहतो, स्पीकरवर ऐकायला येतंय, तिथं बस वाटत नाही, कंबरला कळ लागते. तिथं काय झालं मग त्या बाईचं नाच बघायला? तिथं कसा जोर आला? महाराज हेच आहे, लटिके ते रुचन साच कोणाही न पचे. वाईट माणसाला चटकन आवडते, चांगलं आवडत नाही. महाराज आता कळालं आमचं आयुष्य असं, आम्ही चांगल्या कामाला सत्याला मदत करू. करंगळीच्या कांड्यापासून पहिल्या बोटापर्यंत आडवी रेग गेली आहे की आयुष्याची रेषा इथपर्यंत रेग गेली असेल तर 100 वर्ष. मी बोलायलो तर माणसं बघायलेत बरं का, पण असं उघड बघणं इथपर्यंत असेल तर 100 वर्ष. महाराज जरा कमी आहे 92, आणखी थोडं कमी आहे 97, 87. महाराज त्या रेगेला 2-3 फाटेच फुटलेले आयुष्याच्या. मग ते ओमायक्रॉन, चिकनगुनिया, कोरोना, झटका, ऑपरेशन, ॲक्सिडंट, खलास. महाराज लग्नाचं कसं? करंगळीचं शेवटचं कांड आणि आयुष्याच्या रेषेमध्ये पुरुषाच्या उजव्या हातावर इथं एक गव्हा एवढी रेग असते. आता पुरीची पंचायत व्हायली उजव्या हातावर का डाव्या हातावर? नवऱ्याची रेष आहे का? गड्याला सांगायलेत बायकोची, महाराज एक रेग असले तर एक बायको, 2 रेगा असले तर 2 बायका. जास्तच गुतोड असल्यावर मला विचारू नका तुम्ही काय घोळ केले कसे. याच्यातल्या दुःखाच्या रेषा नाहीशा करण्याकरता विठ्ठल म्हणून टाळी वाजवा. मी सांगत नाही, 750 वर्षापूर्वी सेना महाराज सांगतात.
महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे म्हणून एकदा विठ्ठला 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 महाराज असा बोलल्यानंतर पहावा विठ्ठल, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा. महाराज पाहायचा विठ्ठल, बोलायचा विठ्ठल आणि मनानं करावा विठ्ठल जीव भाव. आणि विठ्ठल आपलासा करण्याकरता, विठ्ठल बोलण्याकरता, विठ्ठल पाहण्याकरता मनाला इतका ध्यास, इतका सोच, इतके आवड, इतकं पिस लागलं पाहिजे की ते मन देवाकडे गेलेलं वापस नाही आलं पाहिजे. हे तुकोबारायानं अभंगाच्या दुसऱ्या चरणात सोचे मना झाले आवघरे, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. हे सोसे मला झाले आवघरी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. शॉर्ट बट स्वीट. येणे सोसे या ध्यासानं, या आवडीनं, या गोडीनं आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील या भाग गेला, शीन गेला अवघा झाला आनंद. शीन भाग गेला पाहिजे, आनंद झाला पाहिजे, पण मन तिकडं गेलं पाहिजे. त्या मनाला ध्यास तिकडं गेल्यावर वापस नाही आलं पाहिजे. महाराज त्यांचं देवाकडे गेल्यावर वापस येत नाही आणि आमचं जातच नाही. पंढरपूरला गेलं, आळंदीला गेलं, महाराज त्याचं शरीर पंढरपूरमध्ये आणि आळंदीमध्ये असते, पण मन कुठे असते? रिंग करते. हॅलो मंड्या, तू बोलायलास का? हो. आईला दे बरं. आई झोपू नाही. काय झालं? दे बरं दे. हॅलो, तुम्ही गेलात वारीला, मला दुखणंच आलं, येऊ का वापस? मग गेलास कशाला? याच देह देवळातून चित पायतं ना, म्हणून परत माघारी घेत नाही. तुकोबाराया तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला, देवरूप झाले, देव पाहवाया गेलो तेथे देवचे होऊन केले. महाराज त्यांचं कसं काय जातं ना आमचं का जात नाही? त्याचं कारण सांगितलंय. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. बंधन सुटलं पाहिजे म्हणून शब्द आहे, संसार बंधने तोडा वेगी. गाठ सोडली पाहिजे. एक मिनिटाचा दृष्टांत. एका गावामध्ये जत्रा होती. नदीच्या काठावर गाव असल्यामुळं इतका पाऊस पडला आणि असं पाणी, बाबा बाबा बाबा, पुलावून पाणी जाऊ लागलं. नावाड्याचं साधलं. पाय तिरपायला अलीकडे, पाय तिरपायला पलीकडे. बसवायचे माणसं तिकडं न्यायचे, तिकडून आणायचे, इकडं आणायचे, इकडून तिकडं. धंदा मस्त झाला. आणि रात्रीचे 10 वाजले. ते म्हणला आता कोणी जत्रेत येणारही नाही, जाणारही नाही. नाव अशी ओढली, घराकडं निघणार. त्याचे दोस्त आले 4 जण, फुल पेलेले. दोस्त म्हणल्यावर आम्हाला पलीकडे नेऊन सोडावं. बसविलं नावेत, पलीकड सोडलं, वापस नाही. तू कुठे निघाला? म्हणला दिवसभर काम केलंय, आता घरी जाऊन जेवण करतो आणि झोपतो. बेजार झालो, दिवसभर जेवायला मिळालं नाही, ओव्हर टाईम केलाय. मॅसेकर नाव इथं बांधून ठेव.
आम्ही सकाळी घेऊन येतो. दोस्त असल्यामुळं काही हरकत नाही. त्याने एक मेख रवली खुंटा, त्या खुंट्याला दोर बांधला, नावेला बांधला, दोन्ही चाटू वलवेमध्ये ठेवले, कपडे डोक्याला गुंडाळून पोहून अलीकडे आला. हे 4 जण गेले. खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पेलं, करू नये ते केलं, बघू नये ते बघितलं. 5:30 पावणे 6ला निघाले. आपल्याला जाता येईल का? अरे ते नावाडीचं गेला, नावेच बसायचं, चाटरू हाणायचे, आपोआप पल्लीकडे जाते. 4 जण बसले. एकाला दम लागला, दुसऱ्याला घाम आला, तिसरा चाटू हाणू लागला. 4थ्याला सांगितलं तू हाण रे. म्हणला मगाशी लवकर आलो पण आता काढणं इतकं कसा वेळ लागला. तोपर्यंत डोक्यातली दारू उतरली होती आणि सकाळचं दिसू लागलं. दिसू लागल्यावर त्यानं असं बघितलं नावेत बसून. म्हणला आपण 4 काय गदडे. म्हणला काय झालं? रात्रभर चाटू हाणायला. म्हणला आता खुंट्याचा दोर सोडलाय का? संसाराची मेख आहे, वासनेचा दोर आहे, नामचिंतनाची नाव आहे आणि संसार सागरामध्ये नाव आहे. पण बंधन जर नाही सोडलं तर कोडी एक जन्म जावो परी न पविजे माती. किती दिवस ती वासनेचा दोर तुम्ही सोडला नाही, नावेचा आणि खुंट्याचा, तर तुम्ही पहिलं फिरायला जाऊ शकताल का? नाही. म्हणून बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. देवाला मिठी मारली ये हृदयचे ते हृदय घातले. हृदयामध्ये देव शिरला, हृदय बंदीखाना केला आणि आत विठ्ठल कोंडिला. आणि संसार कामक्रोध बाहेर, मध्ये देव शिरल्याबरोबर संसार आणि कामक्रोध बाहेर निघून गेले. कामक्रोधे केले घरडते. झालं ना? तुम्ही घडीकडे बघितलं नाही, स्वयंपाक तयार आहे, मध्ये फक्त मी उभा आहे. तुम्हालाही भूक लागलेली, वाढणारे तयार आहेत. आज मिरवणूक झाली, सगळं झालंय. आज उद्या काला आणि महाप्रसाद घेऊन हाला आणि 59वा सप्ताह संपणार. म्हणून हात आहेत का? 3 सेकंद एकदा टाळी वाजवून भजन करा. महाराज विठ्ठल म्हणून टाळी वाजवायला सांगितली. आता विठोबा रुक्माई का? विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. आणि विठोबा रखुमाई म्हणल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी, मग सुखा काय उणे. दुःख देणारं पाप नाहीस होतंय विठ्ठल म्हणल्यावर. आणि विठोबा रुक्माई म्हणल्यावर सुख मिळतंय ना. मग आता एकदा मोठ्या प्रेमानं 1 मिनिटामध्ये सेवा समाप्त करा. हात हा विठोबा रुक्माई, विठोबा बोला विठोबा रुक्माई, बोला बोला Oh
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज एकच प्रश्न आणि त्याचं उत्तर 60व्या सप्त्यामध्ये देईल. विठ्ठल नाव विष्णू सहस्रनामात नाही, विठ्ठल नाव शिवसहस्रनामात नाही, विठ्ठल नाव भगवद्गीतेच्या 700 श्लोकात नाही, विठ्ठल नाव ज्ञानेश्वरीच्या 9036 ओव्यामध्ये नाव, विठ्ठल नाव हरिपाठात नाही, विठ्ठल नाव 4 वेदात नाही, विठ्ठल नाव 17 पुराणात नाही, फक्त पद्मपुराणामध्ये आहे. त्याचा विचार आपण साठा एक वर हात करा, हातावरच्या रेषा बदलाय त्यातनं. मग हे तुम्हाला विनंती आहे, तुकोबारायचं नाव घेतलं की 60व्या सप्त्यापर्यंत आपल्याला मरण येत नाही. आणि काळजी करू नका, मला 80 चालू आहे आता वय. माझे वडील 94 वर्षापर्यंत बसून कीर्तन केलं नाही, माऊलीच्या सोहळ्यामध्ये चलत होते. इतकी सेवा केली. पण महाराज खरं सांगू, आणखी 20 वर्षानंतर तुम्हाला सगळ्याला आमंत्रण, सगळ्याला भरपेराव आहे. 20 वर्षानंतर मी लग्न करणार आहे. नाही, खरंच करणार आहे. पण फक्त त्याला एकच अट आहे, तुमच्यापैकी एकही माणूस मेलं नाही पाहिजे. आणखी 20 वर्ष तुम्ही टिकलं पाहिजे. राम मंदिर पूर्ण झालंय, कृष्ण मंदिर आणि शंकराचं मंदिर वाराणसीचं पूर्ण झाल्याशिवाय मरायचं नाही. आणि मरण पुढे ढकलण्याकरता एकच नाव आहे, तुकाराम तुकाराम, नाम घेता कापियम. चला हात वर करा आणि 3 सेकंद जास्त भजन केलं. तुकाराम महाराज आले तर जायचंय का? उद्या काला आहे, महाप्रसाद आहे आणि 60व्या सप्त्याची बैठक घेऊन असा कार्यक्रम महाराज द्रष्ट लागण्यासारखा, न भूतो न भविष्यती, पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण नाशिक एरियामध्ये सगळ्याला कळाव. अरे राजूर राजूर बहुलचा कार्यक्रम 60वा बघितला आणि डोळ्याचं पारणं पीठ. वर हात वर हात. बोलू लागलं की 80 वर्षाचा म्हातारा तुम्हाला बेडर बोलायलाय आणि इथून रात्रभर प्रवास करून सकाळी पुन्हा काल्याचं कीर्तन करून परळीला जायचंय. मग देव एवढी ताकद देतो, एवढ्या संकटातून सांभाळतोय, त्याचं नाव घ्यायला का लाजायचं? वर हात जोरात. कोण ऐकत नाही? मृदंगवाले का टाळकरी का आपल्या टाळ्या? तुकोबारायचं नाव आणि टाळ्या. तुकाराम 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 खरं पाहायला गेलं तर जेवताना तुम्ही बघितलं ना, शिनून गेलो होतो, थकलेलो होतो. महाराज कुठं अमरावती नागपूर, कुठं सकाळचं कीर्तन भिवंडीला, कुठे इथं राजूर बहुलचं, पुन्हा सकाळचं, एवढ्या पळापळीमध्ये थकून गेलो. पण माय माऊल्यानं इतकं सुंदर टाळ्या वाजवून भजन केलं, असं वाटतंय तुमच्यावर जीव ओवाळून टाकावं. एक वाक्य बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. माझ्यामुळं तुम्हाला अर्धा तास उशिरा जेवायला मिळालं, म्हणून एकदा एक वाक्य, जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरी गिणे वाकुले पुत्रे करा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार आपला करा अपराध महाराज तुम्ही म्हणे प्राणेश्वरा राखा पाया करा
महाराज तुम्ही सुद्धा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय.